उपस्थित झालाय. पडगे संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालाय. तर पहिलं गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गजानन यांना. हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. बाउन्स सुद्धा पाहायला मिळाला या चेंडूमध्ये. तर इथे मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू. पहिला चेंडू सुरेख फेकलाय. अशोक भोईर आणि प्रीतम अशी जोडी तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. चांगला फटका प्लिक केला चेंडूला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र वेगाने येईल का? क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर एक चौकारासाठी. आणि या चौकाराच्या मदतीनं मात्र पाहायला गेलं 4 धावेनं अकाउंट मात्र या ठिकाणी ओपन केलं. वैयक्तिक पाहायला गेलं अशोक या फलंदाजांना. दुसऱ्या बाजूने मात्र चांगली साथ देताना प्रीतम यांना तुम्ही पाहू शकता. मात्र या गोलंदाजा पहिला चेंडू आपण सुरेख फेकताना पाहिला होता गजानन यांना. आणि पाहायला गेलं तर 4 धावा मात्र आपण पाहतोय धापलकावर. मोठा फटका, ताकदीचा पुरेपूर वापर. त्या ठिकाणी झेल होईल का? आणि झेल मात्र टिपलाय आणि फलंदाज मात्र पहिली सफलता मिळते. फलंदाजी तुझ्या उसाला लागल कोणा, अग तुझ्या उसाला लागल कोणा, उसाला लागल कोणा, तुझ्या उसाला लागल कोणा, मन संभाळ तुझ्या गाला, मन संभाळ तुझ्या गाला, तुझ्या उसाला लागल कोणा, अग तुझ्या उसाला लागल कोणा. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुभाष ठाकूर यांना आपण पाहतोय. आपण पहिलं ज्यानं एक चौकार ठोकला होता ते अशोक भोईर मात्र मैदानाच्या बाहेर दाखल होताना तुम्ही पाहू शकता. दुसऱ्या क्रमांकावर आपण प्रीतम यांना पाहू शकता. तिसऱ्या क्रमांकावर अशोक ठाकूर. इथे मात्र उंची जास्त, लांबी सुद्धा जास्त. चेंडू मात्र थांबणार नाहीये. सीमा रेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. 6 धावा. सहा धाव मात्र या चेंडूवर आले. तर 6 धावेच्या मदतीने 10 धाव आपण पाहतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, इनसाइड आउट फटका आपण पाहतोय. डीपेक्षा कव्हरला टार्गेट करणारा गोलीच्या वेगानं चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. आपण पाहतोय फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी प्रीतम यांच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार. आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. एकूण धावसंख्या एक चेंडू असेल अजून 14 धावा आपण पाहतोय धापलकावर. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर 6 धावा, नंतर चौकार. आणि इथे मात्र आक्रमक बनले तर प्रीतम यांना आपण पाहू शकता. चौकार षटकार, चौकार षटकार आपण त्याच्या बॅट मधून पाहतोय. शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूवर मात्र पाहायला गेला प्रीतम कशा प्रकारे समाचार घेतलेले सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण त्याच्या बॅटची ताकद मात्र या मैदानामध्ये आपण पाहिली आहे. एक षटकार आणि एक चौकार आपण पाहिला आहे. तर नितीन जोशी साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. इथे मात्र पाहायला गेला तर पुन्हा एकदा प्रीतम यांच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार आपण पाहतोय. षटक मात्र या ठिकाणी समाप्त झाले. आणि षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. या षटकाराच्या मदतीनं पाहू शकता तुम्ही 20 धावा धावफलकावर. थँक्यू.
तर विनंती असेल पंचांना की सामन्यास स्पीडअप करायचे. तर इथे आपण पाहतोय तालुका अध्यक्ष मनस्य दिनेशजी काशीनाथ मांडवकर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. एकदा जोरदार टाळ्या. आणि इथे मात्र आपण पाहतोय पहिलं षटक समाप्त झालं होतं. पहिल्या षटकामध्ये मात्र 20 धावा कुठून काढल्या होत्या प्रीतम या फलंदाजांना. आणि पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय संजय मात्रे यांना आपण पाहतोय. समोर फलंदाज आपण पाहतोय सुभाष टागोर यांना. इथे पाहायला गेलं तर आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न मिडल स्टंपवर मात्र या ठिकाणी फलंदाज सुभाष ठाकूर मिळाले पंचांना. आणि इथे मात्र पायचीच्या स्वरूपामध्ये दुसरा हादरा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या पडके संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहत आहे दुसरं षटक मार्गचं 20 धावा. थँक्यू. तर रवींद्र पावणेकर यांचा या ठिकाणी मात्र सन्मान केला जाईल. आमच्या या स्पर्धेचे पुरस्कर्ते विजयदादा वालेकर यांच्या शुभ हस्ते. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावं. तर आपण या ठिकाणी आपण पाहतोय प्रमुख पाहुणे रवींद्र पावणेकर यांना आपण पाहतोय. त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या TV स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. तर निश्चित किशोरबाई खारके यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलं. इथे मात्र अपील पहा, अपीलमध्ये उत्साह जास्त आपल्याला पाहायला मिळाला. तर पंच मात्र त्या ठिकाणी डिस्कस आपले अपील जरूर पाहायला मिळाला. मात्र या चेंडूवर आपण पाहिला डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ह्या षटकातील विचार केला तर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय संजय मात्रे यांची. तर एकूण जर विचार केला तर ह्या षटकातील 2 चेंडू फेकून झालेत आणि संघाची धावसंख्या अजूनही 20 या आकड्यावर थांबली गेली आहे. चांगली फलंदाजी मात्र इथे करावी लागेल. समोर फलंदाज आपण पाहतोय मिन्नात फ्रंटफूटचा वापर जरूर केला होता आणि तिथे मात्र आपली विकेट सॅक्रिफाय इथे मात्र फलंदाजाला मैदानाच्या बाहेर दाखल व्हावं गेले. तिसरा हादरा मात्र मिळतोय फलंदाजी करणाऱ्या पडगे संघाला. संघाची धावसंख्या अजूनही स्थिरावली आहे, थांबली आहे 20 धावा. थँक्यू. इथे मात्र एका पाठोपाठ आपण पाहिले होते फलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय लहू भोईर यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवर त्यांना तुम्ही पाहू शकता. दुसऱ्या बाजूने मात्र एका बाजूने प्रीतम यांना मात्र नॉन स्ट्राईक एंडवर उभे केले. एकही फलंदाज मैदानामध्ये स्थिरावत नाहीये. मोठे फटके त्यांच्या बॅटमधून येत नाहीये. गोलंदाज तयार असेल. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. ऑफ कट चेंडू पाहायला मिळाला. ऑफच्या दिशेनं मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिडअप मध्ये तैनात होता. एकच धावेल आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या बऱ्याच कालावधीनंतर एका धावेनं पुढे सरकली. 21 धावा दापालकर आपण पाहतोय. आता मात्र स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय ज्यांना आपल्या फलंदाजीच्या जोरावर मात्र मागचा सामना जिंकला होता. या सामन्यामध्ये सुद्धा तीच पुन्हा एकदा कडे स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. चेंडू काहीसा खाली राहिला. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. कमबॅक करतोय गोलंदाज संजय आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर.
चेंडू पाहायला गेला आता चेंडू येण्याच्या अगोदर मात्र त्यांची बॅट आपण फिरताना पाहायला मिळते. जर चेंडू बॅटवर आला असता तर एखादा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला असता. तर प्रीतम यांचा विचार केला 4 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान. पुन्हा एकदा तसाच 5वा चेंडू फेकला गेलाय आणि पाहायला गेलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. दुसरं 2 षटक या ठिकाणी समाप्त झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 21 धावा. म्हणजे या पहिल्या षटकामध्ये आपण 20 धावा पाहिल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त धावाली 1 म्हणजे 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात फलंदाजी करणारा पोर्टिब्लाचा पडगे संघ. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत अंतिम आणि शेवटचं षटक घेऊन सुनील मात्रे यांना आपण पाहतोय. इथे मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती दुसऱ्या षटकामध्ये. संजय मात्रे यांच्या षटकामध्ये मात्र 1च धाव आली होती. फलंदाज आपण स्ट्राईक एंडवर लहू भोईर यांना आपण पाहू शकता. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा प्रयत्न ऑप्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा पंच आम्हाला दर्शवतात. हा चेंडू मात्र खराब आहे. मात्र ही अवांतरची 1 धाव खात्यामध्ये जमा होईल आणि इथे 1 धावेनं संघाची धावसंख्या 22 धावा आपण पाहतोय पडगे संघाची. गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा सुनीलजी. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला गेला. चेंडू काहीसा खाली राहिला मात्र बॅट आणि चेंडूच्या संपर्कात आला नाहीये. 1 धाव मात्र चोटे घेण्यात यशस्वी ठरलेत फलंदाज आणि या एका धावेच्या मदतीने 23 धावा तुम्हाला धावपलकावर पाहायला मिळतात. 23 धावा आपण पाहतोय धावपलकावर. 23 धावा आपण धावपलकावर मात्र आपण पाहतो प्रीतम यांना. इथे चांगला फटका गॅप शॉट सिलेक्शन डीप एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करतात. चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या बाहेर चौकार. चौकाराच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या थोडी झपाट्याने वाढली आहे. बराच वेळ मात्र आपण पाहिलं होतं प्रीतम यांना नॉनस्ट्राईक. इथे चांगला फटका आपण पाहतोय अलंग द कार्पेट डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट आला आणि प्रीतम यांना मात्र मैदानाच्या बाहेर दाखल व्हावं लागेल आणि संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. एकूण धावसंख्या तुम्ही पाहताय 28 धावा. तर माजी उपसरपंच राजाराम पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. आपण यावं व्यासपीठावर. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. आपण यावं व्यासपीठावर. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आपल्याला पाहायला मिळेल संतोष भोईर यांना आपण पाहताय. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावर जर पाहायला गेलं तर इथून मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती सुनील मात्रे यांची. पहिला चेंडू अवांतर फेकल्यानंतर एक लेग बायच्या स्वरूपामध्ये चांगला फटका आपण पाहतोय. डीप मध्ये गॅप मध्ये चेंडू ढकललाय. चेंडू मात्र जातोय ऑन साईडला सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी आणि या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा. चार चेंडू आतापर्यंत फेकून झाले. संघाची धावसंख्या शेवटचं आणि अंतिम षटक 32 धावा आपण धावपलकावर पाहतोय. 4 गडी गमावले. पुढचा चेंडू आपण पाहतोय. इथे खडे खडे स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. तर माजी उपसरपंच राजाराम पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. तर निश्चित या ठिकाणी अंतिम चेंडू असेल पहिल्या सत्रातील. या चेंडूवर मात्र किती धावा जमवल्या जातील. फलंदाज संतोष इथे खडे खडे स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. मात्र चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 5वा हादरा मात्र मिळतोय फलंदाजी करणाऱ्या
पडगे संघाला. तर धावांचा विचार जर केला धावसंख्येचा 32 धावा आणि 33 धावांचं टार्गेट ठेवले 3 षटकामध्ये. प्रत्येकी षटकामागे 11 धावांची सरासरी तुम्हाला कंपल्सरी राखावी लागेल. या 33 धावा मात्र तुम्हाला कंपल्सरी कांबोडी संघ चेस करावे लागतील. थँक्यू. तर खूप सारे अतिथी मान्यवर आमच्या मंचावर आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष आम्ही स्वागत करतो. आमच्या नेरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय राजाराम पाटील साहेब आमच्या समवेत आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन डॉक्टर गोपीनाथ पाटील सर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सुद्धा मान सन्मान त्यांचा आदर सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात आणि आपल्या येण्यानं या स्पर्धेची शोभा आणखीन वाढली. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतात या स्पर्धेच्या माध्यमातून. तर मी विनंती करेन वलवली 40+ संघाचा संघनायक, शिवडोम 40+ संघाचा संघनायक आणि या सामन्यामधून जिंकणाऱ्या संघाचा संघनायक आपण यायचं. आपल्या तिथे चिठ्ठी पॅक होईल आणि त्यानंतर आपण सेमीफायनलचा सामना होईल आणि त्यानंतर फिनाले. तर 2 संघनायक आपण संपर्क साधायचे. वेळ खूप कमी आहे. सर्वांचं सहकार्य जर लाभलं तर सामने जास्त षटकांच्या येणाऱ्या कालामध्ये होतील. तर मी विनंती करेन लगेच मैदानामध्ये आपल्या फील्डची रचना करायची. पडके संघाला प्रेमाची विनंती. आलेले सर्व अतिथी मान्यवर सर्वांचे आम्ही सहर्ष स्वागत करते. जबरदस्त क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज 40+ मास्टर संघ नेरे यांच्या माध्यमातून स्पर्धा. मात्र मागच्या सामन्यामध्ये घरच्या मैदानावरती स्पर्धेमधून बाद व्हावं लागलं आणि शेवटच्या क्षणाला सामना फिरवला. शिरडोन संघाचे खिलाडी होते विश्वनाथ यांनी आणि सामना जिंकला. सुपर 3 मध्ये प्रवेश करणारे 2 संघ आपल्याला मिळाले आहेत आणि तिसरा संघ कोणता असेल. येणारे चेंडू 18 आणि जिंकण्यासाठी गरज येते 33 धावांची गरज. शिरडोन संघाचे संघनायक इथे उपस्थित झालेत. तर मी विनंती करेन वलवली 40+ संघाचे संघनायक संपर्क साधायचे. तो जीत की यहाँ से बात करेंगे दोस्तों. आने वाली 18 गेंद और जीतने के लिए 33 की आवश्यकता. हॅलो. तर निश्चित आपण या ठिकाणी पाहतोय कांबोडी संघामध्ये अंडर 40 जे खेळाडू मात्र जे अंबरनाथ साठी रवाना झाले होते ते मात्र क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी लेदरचे क्रिकेट या ठिकाणी आपण पाहिलं होतं त्यांच्या माध्यमातून. मात्र या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी डायरेक्ट ते इथे सामना पाहण्यासाठी आले आहेत. त्यांचा खूप खूप आपण शुभेच्छा देऊया त्यांना पुढच्या वाटचालीसाठी. तो बिल्कुल है वे सभी खिलाड़ी जो अंडर 14 के खिलाड़ी लेदर क्रिकेटर है सुबह से यहाँ पर मौजूद है और उनका योगदान इस टूर्नामेंट के लिए हम सुबह से देख पा रहे थे कि कौन ये दर्शक है. लेकिन यहाँ से अभी पता चला भाव मात्र इन्होंने हमें जानकारी दी कि ये कामोडे के लेदर क्रिकेट के खिलाड़ी है अंडर 14 के और क्रिकेट का भविष्य जो सीधा अंबरनाथ से यहीं पर उतरे, कामोटे में नहीं गए, सीधा नेरा के मैदान के ऊपर अपनी टीम को सपोर्ट करने के लिए पहुंचे. तो उनका भी दिल से स्वागत है. तो मुकाबले के अंदर हम लौट चलेंगे दोस्तों. जीतने के लिए 33 का टारगेट होगा. कौन सी टीम पहुंचेगी सुपर 3 के लिए. गेंदबाज यहां से तैयार होगा पहली ओवर लेकर सुभाष ठाकुर और स्ट्राइकर एंड के ऊपर हम देख सकते हैं प्रज्योत और अमर. पहली गेंद आएगी सुभाष ठाकुर. पहली गेंद ये गेंद स्कूप किया स्ट्रोक को. क्या कमाल का स्ट्रोक. तकनीकी रूप से सक्षम. गेंद जाएगी सीमा पार. मिलेगा पहली गेंद के ऊपर चौका. थैंक यू सो मच. पहली गेंद पर ही चौका लगाए थे बल्लेबाज. स्ट्राइकर एंड के ऊपर हम खिलाड़ी देख सकते हैं ऑन स्ट्राइक. यहाँ से प्रतोज को हम देखेंगे. जबरदस्त बल्लेबाजी सुभाष ठाकुर के मुकाबले में मजा आएगा.
अच्छी गेंद थी, सीधे बल्ले से केला, अच्छी गेंद को सम्मान किया यहाँ पर। 1 रन का इजाफा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ती हुई 5 रन स्कोर कार्ड के ऊपर बनाने में अब तक कामयाब रहे बिना किसी भी विकेट को। 33 का टारगेट है, कंपलसरी चेस यहाँ पर करने हैं। एक तरफ काम आउट है और दूसरी तरफ हम देख पा रहे हैं टीम पड़ गए। तो इस बीच झील केबल नेटवर्क के प्रोप्राइटर पांडुरंग गायकर, इनसे भी हम गुजारिश करेंगे, आइए हमारे मंच के ऊपर हम आपका दिल से स्वागत करते हैं। टीम की रन संख्या टोटल है 5 रन, 33 का टारगेट है और शुरुआत अच्छी होना जरूरी है। शुरुआत संभली हुई होना बेहद जरूरी होता है, क्योंकि सुबह जब हम शर्ट पहनते हैं तो पहला बटन यदि हम गलत लगाएंगे तो सारे बटन अपने आप गलत लग जाते हैं। ये प्रकृति का नियम है दोस्तों। शुरुआत खराब रही तो अंजाम भी खराब ही होते हैं, लेकिन शुरुआत शानदार रखोगे तो अंजाम भी शानदार हो सकते हैं। इस बार 2 रन का इजाफा होता है। अच्छी बल्लेबाजी चलती हुई प्रतोज ने पहली गेंद के ऊपर चौका लगाया, उसके बाद सिंगल आया और अमर ने पहली गेंद के ऊपर अपना खाता खोला। 2 रनों की मदद से टीम की रन संख्या जाकर पहुंचे 7 रन स्कोर कार्ड के ऊपर। अच्छा मुकाबला होगा, इसमें कोई शक की बात नहीं है। सुभाष ठाकुर जिनके पहली गेंद के ऊपर ही चौका लगाकर अपने जहरीले इरादे जाहिर कर रहे थे, अपनी ताकत दिखाई थी, लेकिन क्या इस बार अपनी ताकत के काबिल गेंदबाजी कर पाएंगे? सीधे बल्ले से मिड ऑन को क्लियर किया, कोशिश भरपूर थी, दूसरे की जरूरत यहां पर और 2 रन का इजाफा होता था। दो रन का और इजाफा होता था। एक बार फिर से गुजारिश होगी हमारे झील केबल नेटवर्क के आदरणीय पांडुरंग गायकर साहब यहाँ पर आ चुके, तो उनसे भी गुजारिश होगी, आइए अब हमारे मंच के ऊपर हम आपका दिल से स्वागत करते हैं। गेंदबाज सुभाष ठाकुर तैयार, ये तेज गेंद करी थी, मिडन के खिलाड़ी तैनात है जरूर, पीछे अशोक बोयर मौजूद है। तब तक 2 रन का इजाफा होता है, सिंगल को डबल में कन्वर्ट किया जा रहा है। फील्डिंग का स्तर आपका अच्छा होना जरूरी है, फील्डिंग अच्छी करना जरूरी है। 2 रन का इजाफा, टीम की रन संख्या आगे बढ़ेगी 1 और 1, 11 रनों के ऊपर पारी पहुंचे। 11 के औसत से रन जोड़ने और पहले ओवर में अब तक 5 गेंदों में 11 रन बनाने में कामयाब रही है। अंतिम गेंद आएगी सुभाष ठाकुर, विकेट चटक नहीं पाए लेकिन बड़े स्ट्रोक भी खेलने नहीं दिए। पहली गेंद के ऊपर चौका आ जाने के बावजूद रोक के रखा है इन खिलाड़ियों को। तो आने वाली गेंदें अब बचेगी, अंतिम गेंद होगी इस ओवर की। सामने बल्लेबाज ऑन स्ट्राइक बल्लेबाजी करेंगे अमरजीत, स्ट्राइक रेंज के ऊपर। लास्ट बॉल होगी, अंतिम गेंद होगी इस ओवर की। अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच अशोक जी वहां पर मौजूद थे, लेकिन गेंद को रोक नहीं पाएंगे। गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिलेगा यहां से यकीनन चौका और पहले ओवर की भी समाप्ति। पहले ओवर के समाप्ति के बाद टीम की टोटल रन संख्या 15, जीतने के लिए 12 गेंदे और जीतने के लिए जरूरत है यहां से 18 रनों की जरूरत। 15 रन जाने वाले जरा होशियार नहाते, हम है राजकुमार, ओए होए आगे पीछे। 12 गेंदों जीतने के लिए 18 की जरूरत है। 15 रन स्कोर कार्ड के ऊपर पहले ओवर की समाप्ति के बाद हम देख पा रहे हैं पानी लेकर मैदान के अंदर थोड़ा सा ड्रिंक्स ब्रेक, डीजे के लिए मौका। तो 12 गेंदों और जीतने के लिए जरूरत है यहाँ से 18 रनों की जरूरत है। मुकाबला दोनों तरफ झुक सकता है, मुकाबला किसी भी हक में बदल सकता है। क्या ऐसा हो पाएगा कि कौन सी टीम अगले दौर में पहुंच जाएगी और कौन सी टीम यहाँ से मायूस होकर घर की ओर लौट जाएगी? आने वाली गेंदें 12 और जीतने के लिए 18 रनों की जरूरत है। स्ट्राइक रन के ऊपर बल्लेबाज नजर आएंगे, स्ट्राइक रन के ऊपर प्रतोज। तो गेंदबाजी में आएंगे अशोक जी बोयर। पहली गेंद स्कूप करने की कोशिश, इस बार खिलाड़ी वहां पर तैनात था, रन मिलेगा केवल सिंगल। जिंदगी मिली है कुछ खास करो, आपको जीतने से कोई रोक नहीं सकता। बड़ी सफलता के लिए बड़ा प्रयास करो और बड़ा प्रयास मैदान के अंदर करना जरूरी है। जबरदस्त मुकाबला चलता है। आने वाली गेंदें बचेगी 11 और जीतने के लिए
17 रनों की जरूरत है। जिंदगी में अब तक जो खेला वो डिफेंस था, अब अटैक करने की जरूरत है। अटैक कर पाएंगे बल्लेबाज या फिर सिंगल डबल पर ध्यान देंगे। 11 गेंदे जीतने के लिए 17 रनों की जरूरत। 11 गेंदे 17 रन। ये गेंद हमने देखी ऑफ स्टिक के नजदीक से गुजरी, डॉट गेंद की समाप्ति होती भी। हालात चाहिए कैसे भी हो दोस्तों, धड़कनों में नशा जीत का होना चाहिए कि जीत का नशा मैदान के अंदर बल्लेबाज दिखा पाएंगे। आने वाली गेंदें बचेगी 10 गेंदे 17 रनों की जरूरत है। कौन जीतेगा बाजी, कौन जीतेगा मुकाबला? 10 गेंदे 17 रन। सीधे बल्ले से केला खुद के फॉलो थ्रू में रोका, हल्का सा मौका जरूर बना था लेकिन रोके को गवाया। फिर भी कमाल की गेंदबाजी नजर आई। अभी तक रोक के रखा है, पकड़ कर रखा है, जकड़ कर रखा है। आने वाली 9 गेंदे जीतने के लिए 16 रन की जरूरत है। बड़े स्ट्रोक यदि नहीं लगाने देते तो अंतिम ओवर में मजा जरूर आएगा। किस्मत भी बादशाह उसी को बनाती है जो खुद को कुछ करने का हुनर रखता है। यहाँ पर निश्चित तौर पर खुद में हुनर होना जरूरी है। क्या होगा इस मुकाबले में? आने वाली गेंदें बचेगी 9 गेंदे और जीतने के लिए 16 रन की जरूरत। कदमों का इस्तेमाल किया, पीछे लवूजी बोईर मौजूद है। अच्छे खिलाड़ी है, अच्छे फील्डर है, अच्छा थ्रो आया प्रीतम पाटिल। रन मिलेंगे टोटल तो 8 गेंदे 14 रनों की जरूरत। 8 गेंदे और जीतने के लिए 14 रनों की आवश्यकता। हम राजा और सफलता हमारी रानी अपने दम पर लिखेंगे हम अपनी कहानी। अच्छी कहानी इस मुकाबले के, जीत की कहानी कौन लिख पाएगा? आने वाली गेंदें बचेगी 8 गेंदे 14 की जरूरत। ये तेज गेंद करी हल्के हाथों से खेला, जरूर जानबूझकर सिंगल के लिए खेला गया ये स्ट्रोक हमने देखा था। अब आने वाली गेंदें बचेगी 7 गेंदे 13 रनों की जरूरत। मुकाबला जीतने के लिए क्या होगा इस मुकाबले का हाल, क्या होगा इस मुकाबले का अंजाम? आने वाली गेंदें बचेगी 7 गेंदे और जीतने के लिए 13 की आवश्यकता। जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं। अंतिम 7 गेंदे 13 रन की जरूरत। गेंदबाज अशोक भोईर 7 गेंदे और जीतने के लिए 13 की आवश्यकता। अगली गेंद बल्ले के बीचों बीच, अंतिम क्षणों में रोक नहीं पाएंगे इस गेंद को। अब गेंदें बचेगी अंतिम 6 गेंदे और जीतने के लिए 7 रन की जरूरत। 6 गेंदे 7 की जरूरत। भल्ला भल्लाची भल्ला भल्लाची भल्ला भल्लाची वाटणी लावली गे पहिल्यांदा मला लावली भल्ला भल्लाची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मला लावली भल्ला भल्लाची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मला लावली भल्ला भल्लाची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मला लावली। तो पहले 2 ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या यहां से रफ्तार से पहुंची 26 रन। 33 का टारगेट था, 6 गेंदे और 7 रन की जरूरत। और गेंदबाजी में आएंगे संतोष भोईर। 6 गेंदे 7 रन, क्या बचा पाएंगे आज से? ये भी देखने वाली बात बनेंगे। 6 गेंदे और जीतने के लिए 7 की जरूरत। गेंदबाज तैयार, मुकाबला तुरंत शुरू करने पड़ गई टीम। 6 गेंदे और जीतने के लिए 7 की जरूरत है। मुकाबला अभी भी समाप्त नहीं हुआ, रन बच सकते, बचाने वाला चाहिए। हल्के हाथों से खेला, ये कमाल का क्रिकेट है। जानते बड़े स्ट्रोक की कोई जरूरत नहीं है। गेंद जाएगी वहां से लॉन्ग लेग के क्षेत्र में। रन मिलेंगे टोटल 3 पहली गेंद के ऊपर। तो आने वाली 5 गेंदे 4 रन की जरूरत। 5 गेंदे 4 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। मुकाबला बिल्कुल पकड़ में कामुडा टीम के। कामुडा टीम को हमने 40+ के टूर्नामेंट में, विल्सुम्बे के टूर्नामेंट में देखा था, क्या कमाल का प्रदर्शन किया था और वहां पर भी चैंपियन मिलकर घर में लौटी थी। यहां पर भी कमाल का प्रदर्शन चलता था कामुडा टीम का। अभी तक मुकाबले में हावी है। 5 गेंदे बचेगी, 4 रन की जरूरत है। फील्ड में थोड़ा सा बदलाव होता है, मर्जी के लिए गेंद आएगी, सामने होंगे गेंदबाज संतोष। 5 गेंदे 4 की जरूरत। मुकाबला शुरू करने पड़ गई टीम। पांच गेंदे और 4 रन की जरूरत। ये गेंद हमने देखी, वहां पर विकेट कीपर की हल्की सी गलती है, प्रीतम जी पाटिल कलेक्ट नहीं कर पाए इस गेंद को। 1 रन जरूर मिलेगा यहां से। आने वाली 4 गेंदे 3 रन की जरूरत है।
4 गेंदे 3 रन की जरूरत मुकाबला जीतने के लिए। मुकाबले में क्या मजा आएगा, डॉट गेंदे क्या आएगा मैदान के अंदर, ये गेंदबाज क्या डॉट गेंद फेंकने में कामयाब रहेगा, आने वाली गेंदे बचेगी। 4 गेंदे जीतने के लिए 3 रन की जरूरत। क्या इस मुकाबले में जान अभी भी बरकरार है, क्या अंतिम गेंद तक मुकाबला जा सकते हैं? इसी का नाम क्रिकेट है दोस्तों। क्या बाजी पलटेगी, क्रिकेट का ड्रामा, सस्पेंस थ्रिलर मुकाबला। 4 गेंदे 3 रन। सीधे बल्ले से हल्के हाथों से खेला, लहू बोर वहां पर मौजूद है, गेंद जाएगी सीमा पार, चौका। और सुपर 3 में टीम कामोडे कांग्रेचुलेशंस। नागेश तर शिरडोण संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे। मी विनंती करेन वलवली संघाचा संघनायक सुद्धा आलाय, तर मी विनंती करेन कामोडे संघाचा संघनायक आपण यायचंय। तर फक्त संघनायक आपण वर यायचं।